एक नेता वयाच्या 22व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवणारा, नागपूरच्या मातीतून विकसित महाराष्ट्राचं स्वप्न बघणारा, जनतेचा विश्वास जपणारा, महाराष्ट्राचं भविष्य घडवणारा, एक नेता जो राजकारण म्हणजे संधी नव्हे तर जबाबदारी समजून ती प्रामाणिकपणे पार पाडणारा, ना थकणारा, ना हरणारा, ना थांबणारा, फक्त महाराष्ट्रासाठी काम करणारा, एक नेता मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र घडवणारा. प्रथमच आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश करत 2009 ते 2014 या काळात त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून अभ्यासपूर्वक मुद्दे मांडले, भ्रष्टाचारावर ठाम भूमिका घेतली आणि आपली एक सशक्त अभ्यासू नेत्याची छाप जनतेवर सोडली. 2014 मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आणि देवेंद्र गंगाधर फडणवीस हे महाराष्ट्राचे 18वे सर्वात तरुण असे दुसरे मुख्यमंत्री झाले. सलग 5 वर्ष मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं. मुख्यमंत्री म्हणून त्यांची कामगिरी ठळक राहिली. वेगवेगळ्या विकास योजनांनी एक वेगळीच ओळख निर्माण केली. 2019 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडलं, पण सक्रिय राजकारणात राहून त्यांनी सरकारवर सतत लक्ष ठेवलं. 2022 मध्ये उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पुन्हा जबाबदारी स्वीकारली. राज्यातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी, नवीन योजना राबवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी ते आजही अहोरात्र झटत आहेत. 2024 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा विराजमान झाले. राजकारणात पारदर्शकता, शिस्त आणि अभ्यास या तत्वांवर विश्वास ठेवणारे देवेंद्र फडणवीस आजही अनेक तरुणांसाठी प्रेरणा आहेत.